योगेश दादाचा सत्कार झाला। हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। चला आता नर्सरीवर आलेलो मित्रांनो। आता खूप असं छान प्रकारे आम्ही इथं स्वयंपाक वगैरे बनवणार आहे। आणि बघा लहान लहान किती छान। हॅलो गाईज, चला आता मित्रांनो पुढे आम्ही चाललोय। आता गाडीतून सामान काढून आता आम्ही चाललोय एन्जॉय करायला। आता एन्जॉय करायला कसं जाणार, आता गाडीतलं सामान काढून आम्ही चाललो आता पार्टी करायला। बघा आता पार्टी करायच्या ठिकाणी आम्ही आलो। आता कांदा खांडीचं काम चालू आहे। त्याच्यानंतर आमची दीदी मस्तपैकी मसाला कुटायचं तयार चालू आहे। त्यांचं मसाला कुटायचं काम चालू आहे। मग त्याच्यानंतर बाकीचं बघा कसं एन्जॉय करतात। बाकी कोणी जाळ शिळतात। मग त्याच्यानंतर मुलांचं एकदम एन्जॉय खूप अशा प्रकारांची छान होत होतात। मग त्याच्यामुळं आम्ही काहीच केलं नाही। मग त्याच्यातला आमचा अक्षय जाळ पेटवायची सुरुवात करतोय। त्याच्याने काही लवकर जाळ पेटत नाही, पेटवायची सुरुवात करत आहे। मग त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो, पाहुणा त्यांनी पण बघितलं। मग त्याच्यानंतर जाळ पेटून झालं। मग त्याच्यानंतर आमच्या आजी पातेलं घासताना दिसते। पातेलं घासून झाल्यानंतर बघा पातेलं घासायचं काम चालू आहे। ओम पण पातेलं घासायचं झाल्यानंतर आमची दीदी अजून लसूण आणि बाकीचं मला माहिती नाही ते कुटायची सुरुवात केली। मग बच्चा पार्टी इथे एकदम एन्जॉय करतात। मग त्याच्यानंतर मसाल्याचं काम सुरू केले। मग मसाल्यांचं टाकायची सुरुवात करतात। पुढे मसाला ते टाकून झाल्यानंतर जाळ पेटवलं, त्याच्यावर पातेला ठेवून आता त्याच्यात शुद्ध घी टाकायची सुरुवात करतात। बघा तूप टाकायची सुरुवात करतात। तूप निघत नव्हतं, अक्षय घेतलं हातामध्ये गरम करून तूप काढायची त्याच्या डोक्यात आले। गरम करून झाल्यानंतर तूप मध्ये टाकते। बघा तूप टाकितलंय। खूप असं सुंदर प्रकारांची पार्टी झाली मित्रांनो। बघा संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही। तूप तयार झालं, टाकल्यावर कांदे बघा किती छान अशी प्रकारांची भाजते। कांदे भाजून झाल्यानंतर चटणी वगैरेची खूप अशा प्रकारांची झाली। ते झाल्यानंतर आता मध्ये टाकणार। आमचे भरत राठोड खूप मेहनत केली या पार्टीमध्ये आणि दीदी लई मेहनत केली। मग त्याच्यानंतर मध्ये मसाला आणि ते टाकायची सुरुवात। मित्रांनो पार्टी म्हणलं तर बिर्याणीची पार्टी होती। बघा अजून टाकायची सुरुवात। त्याच्यानंतर सगळं भाजून दिले। बघा इथे खूप अशी छान प्रकारची भाजायची सुरुवात चालली। भाजून झाल्यावर बघा भाजून झालं, उकळ झाले। त्याच्यात आता चिकन टाकायची पाळी येणार आहे। चिकन धुवायला टाकले। आजी चिकन धुते। आजी आणि चिकन घातल्यावर आता मध्ये टाकायची सुरुवात। बघा चिकन झाली का आमची बिर्याणीची पार्टी। अजून तर खूप पुढं प्रोसेस बाकी आहे मित्रांनो। मग चिकन टाकायची सुरुवात। चिकन टाकल्यानंतर 5-10 मिनिटं त्याला ठेवले। त्याच्यात भाजायला 3 किलो चिकनची बिर्याणीची पार्टी होती। आमची अक्षय दादांनी खूप मेहनत केली बिर्याणीची पार्टीला चिकन बनवली होती। त्याच्यानंतर थोडं नॉर्मल पाणी टाकल्यानंतर बघा आमचे योगेश राठोड, भरत राठोड
आमचे आमचं पाहुणे पाणी बघा पाणी किती टाकते, पाणी टाकत आम्ही खूप पाणी टाकले. त्याच्यानंतर डायरेक्ट अक्षर आठवणे बादली हेही उचलले ड्राम aquaचे ड्राम. त्याच्यानंतर पाणी टाकून झाल्यानंतर आमचे योगेश राठोड यांच्याकडे पाहतो. आमचे बघा लहान मुलांनी किती छान असे प्रकारे बसलेले आहे. त्याच्यानंतर तांदूळ टाकून झाल्यानंतर आमची बिर्याणी बघा कसे प्रकारे झाले. आमची बिर्याणी झाल्यानंतर बघा आमची बिर्याणीचे पत्र. मग त्याच्यानंतर आमची बिर्याणी झाल्यानंतर भरत राठोडला आम्ही पत्र वाढायला सांगितलं. कापून बघा आमची बिर्याणी पत्र वाढून दिली. भरत राठोडने बिर्याणीचे ताट उचलले. मग त्याच्यानंतर गेले. आमचं मित्रपरिवार बसलेलं होतं. मग त्याच्यानंतर त्यांना भरत राठोड वाढताना दिसतंय बघा. अक्षर राठोड त्यांना सगळ्यांना बिर्याणी वाटपचं कामं चाललंय. ते ताटमध्ये टाकले. आमचे ऑपरेटर योगेश राठोड बिर्याणी टाकून झाल्यानंतर आमचं गोकुळ राठोड त्यांनी मस्तपैकी बिर्याणी खायची सुरुवात चालू आहे. बघा लहान मुलांना बिर्याणी किती छान अशा प्रकारे खाते. मग त्याच्यानंतर बघू शकतात पाहुणे पण एकदम छान अशा प्रकारे दिसते खाताना. त्याच्यानंतर आमची बिर्याणी खाल्ल्याची संपल्यानंतर आमचे योगेश राठोडला सत्कार केले नर्सरीवाल्यांनी. त्यांचा सत्कार झाल्यानंतर आम्ही पुढं आलो. डॉग बघा कसं भुकतोय. डॉग भुकायचं बघितलं तुम्ही. डॉग भुकताना आम्ही पण एकदम खूप एन्जॉय केले डॉगासोबत. मग त्याच्यानंतर पुढं आल्यावर बघा आमचे नर्सरी बघा किती असं छान प्रकारांची आमची नर्सरी आहे. नर्सरीवर पण एकदम छान असं चित्र होतं. पण त्याच्यानंतर आता आमचं प्लॅन आहे स्विमिंग पूलकडे जायचं. चला आता जाऊया स्विमिंग पूलकडं. आम्ही स्विमिंग पूलमध्ये आलो आहे. बघा आमचं मुलांच्या किती पोहायची सुरुवात केलेली आहे. मग त्याच्यानंतर आमचे एकदम स्विमिंग पूल छान अशा प्रकारांची आहे. आल्यावर हा नर्सरीवर नक्की जा स्विमिंग पूल. आमचं पाहुणं व्हिडिओ काढते मुलांचं. मग त्याच्यानंतर आम्ही एन्जॉय खूप केले. मग त्याच्यानंतर आम्ही पुढं आल्यावर बघू शकतात किती गैर म्हणजे आहे एक 8 फुटाचं स्विमिंग पूल आहे. मग त्याच्यानंतर तिकडचं 2 फुटाचं स्विमिंग पूल होतं. मग त्याच्यानंतर बघा आमचं नर्सरीवाल्यांनी सत्कार केलेलं त्यांनी स्विमिंग पूलवर मुलांना त्यांना पाहते. मग ते आमचं ज्या लक्ष ठेवायचं कामं ठेवते. मुलं काय बोलले काय. चला मित्रांनो ब्लॉग इथे संपवतो. ब्लॉग जर चांगला वाटलं तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो. चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. जय सेवालाल.